तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता 15 वित्त आयोग. तर नंदुरबार जिल्ह्यासाठी ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. तर विजेसाठी एक आहे, ओबीसीसाठी इथं 1 जागा आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MSc झूलॉजी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी तर 6 जागा आहेत. SCसाठी 1, STसाठी 1, VGAसाठी 1, OBCसाठी 1, तसेच SCBCसाठी 1, EWSसाठी 1. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे तर ती इथं किमान 18 वर्षे आहे. आणि जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर अतिविशेष तज्ज्ञ तसेच विशेष तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर तिथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. आणि यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. आणि थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर पदांसाठी जी निवड आहे तर तिथं गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण, तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला 30 गुण असणार आहे. तर अशी इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 23/2/2026 पर्यंत सादर करायचे आहेत, सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा बाय हँड इथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर तिथे एकत्रित मानधनाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.